माध्यमांमध्ये जेव्हा राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या मुलाखती दरम्यान आपण इगो आपली भांडणं बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी आपण उद्धव ठाकरे यांच्याशी युती करू शकतो असं जेव्हा त्यांनी स्टेटमेंट केलं आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कामगार सेनेच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपणही महाराष्ट्र हितासाठी माझ्याकडनं तर भांडण नव्हतंच पण जे काही भांडण असेल ते बाजूला ठेवून महाराष्ट्र मोठा आहे, महाराष्ट्र हितासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो ह्या जेव्हा स्टेटमेंट केलं तेव्हापासून राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणात एक खळबळ उडाली. नवनवीन कलय नवनवीन विषय ह्या मार्गे उदयास आले, त्याबाबतच्या चर्चाही चालू झाल्या. त्यानंतर दोन्ही गटातले जे प्रवक्ते आहेत त्यांनीही आपली आपली मतं मांडायला सुरुवात केली. महाराष्ट्रातला मनसे आणि महाराष्ट्रातली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ह्या दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांनी आपापली मतं मांडली. त्यामध्ये मनसेकडनं जे देशपांडे आहेत, अविनाश देशपांडे त्यांनी मतं मांडली काही, पण त्यांच्या मतांमध्ये आणि शिवसेनेच्या ओबीटी प्रवक्त्यांच्या मतामध्ये काहीतरी थोडं वेगळं आहे असं प्रत्येकाला जाणवलं. आणि त्यातल्या त्यात हे सगळं चालू असताना ज्यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबतच्या चर्चांविषयी तुम्हाला काय वाटतंय, त्यावेळेस निश्चितच कामाचं बोला म्हणजे अक्षरशः एकनाथ शिंदे यांनी माईक बाजूला लुटून कामाचं बोला यार असं स्टेटमेंट केलं. ह्या स्टेटमेंटवरनं कुणी खुश होऊ न हो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकदम खुश झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्याचीच खिल्ली संजय राऊत यांनीही उडवली. कोणाच्या बुडाला आग लागली आहे अशी त्यांनी वक्तव्य केली. फक्त चर्चाच ऐकून जर एवढी लागली असेल, जर उद्या आम्ही एकत्र आलो तर यांचं अस्तित्व काय हे ते बोलले. आणि त्यामागं बोलण्याचा हा प्रश्नही तेवढाच खरा आहे. जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व काय, हा प्रश्न पडण्यासारखा आहे आणि हा विचार करण्यासारखाही आहे. एकनाथ शिंदे यांना जर आपली राजकीय कारकीर्द पुढे न्यायची असेल, कारण ते स्वतः पक्ष चालवत आहेत, पक्ष चालवण्यामध्ये त्यांना यावेळेस भाजप हा स्वबळावरही आपली हे करू शकतो, म्हणजे स्वबळावरही ते निवडणूक लढवू शकतात. आणि 2029 मध्ये अमित शहा यांनी जसं म्हटले होते की महाराष्ट्रात भाजप जसं अमित शहा 2019 ला बोलले होते की आपण एकटे लढू आणि महाराष्ट्र जिंकू, तसंच 2029 मध्येही जर अमित शहा यांनी जर तसा प्रयोग केला आणि निश्चितच मग त्या प्रयोग करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला लांब लोटणं हे तर गरजेचंच आहे. अजित पवार यांनी ऑलरेडी म्हणजे फ्युचरमधले काही राजकारणात त्यांना जेवढं कळतं त्यानुसार त्यांनी शरद पवार यांच्याशी जवळीक ऑलरेडी साधलेली आहे, साधण्याचा ते प्रयत्न करतायत. आत्ता सुप्रियाताई सुळे यांनीही स्टेटमेंट वापरले की अजित पवार आणि माझ्यात राजकीय मतभेद कधीही नव्हते. सो हे कुठेतरी अजित पवार यांच्या लक्षात आहे भाजपची खेळ, कारण राजकारणात कुणीही कोणाचा लांबपर्यंत मित्र नसतो आणि कुणी कोणाचा लांबपर्यंत शत्रू नसतो. ह्या उक्तीप्रमाणे आणि भाजपची जे कार्यपद्धतीची कार्याची पद्धत आहे त्यावरून निश्चितच अजित पवार यांनी ओळखलेली आहे, इतक्या दिवसाचा त्यांना अनुभव आहे. त्यावरनं त्यांनी शरद पवार म्हणजे आपले काका यांच्याशी जुळवाजुळव सुरू केलेली आहेत आणि जुळवाजुळव झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु ह्या सर्वांमध्ये फडणवीस साहेब जे बीजेपीचे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनीही उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवाजुळव चालू केलेली दिसते. बहुतेक वेळेस ज्यावेळेस आता मध्येच आपण बघितलं, ज्यावेळेस विधान भवनात BMWचे वरनं नीलम गोरे आहे यांनी ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती की मंत्रिपदासाठी 2 BMW मातोश्रीवर द्यावा लागायच्या, या सर्वावर फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस तिथं विधानसभेत उद्धव ठाकरे आले होते त्यावेळेस त्यांनी खिल्ली उडवत त्यांनी स्टेटमेंट केलं होतं की BMWची किंमत आता कमी झाली आहे का. त्यावरतीही उद्धव ठाकरे यांनी म्हणजे मजाकमध्ये घेतलं होतं, हसले होते. परंतु कुठेतरी त्यांची ही जवळीक फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे करून ठेवतायत. आणि हे सगळं झालं, आपण जर हा सगळा सिनारिओ बघितला
तर एकाकी पडतोय तो शिंदे गट. महायुतीमधून शिंदे गट हा एकाकी पडलेला आहे, कितीही तुम्ही डिनाय करा, कारण त्यामागे कारणंही तशीच आहेत. त्यांनी वेळोवेळी टोमणेही मारलेत पत्रकारांना. कारण 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद असू द्या, रायगड आणि नाशिक अजूनही डिक्लेअर नाहीये, तरीही एकनाथ शिंदे प्रेशर बनवू शकत नाहीये भाजपला. परत आधी ते मुख्यमंत्री होते, नंतरच्या वाटाघाटीमध्ये 2024च्या विधानसभा निवडणुकांनंतर जी वाटाघाट झाली मंत्रिपदांची, त्यामध्येही ते बॅकफुटवर गेले. त्यांना उपमुख्यमंत्रीपद तर दिलं, परंतु मुख्यमंत्रीपद वेगळी गोष्ट, फडणवीस साहेब त्याच्यावरती आले भाजपचे. आणि त्यानंतर जे गृहमंत्रीपदासाठी चांगल्या खात्यांसाठी ते आग्रही होते, त्यातही त्यांना डच्चू देण्यात आला. यावरूनच बहुतेक वेळेस त्यांनी अमित शहा यांचीही भेट घेतलेली आहे. एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांचं जुळतं, यांचं जास्त जमतं, ह्या आपण अफवा आहे की असेलही तसं. त्यावरनं एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची वारंवार भेट घेतल्याची आपल्याला कळतं. मग महायुतीत ऑलरेडी नाराज असताना एकनाथ शिंदे असा निर्णय, त्यांना राजकीय निर्णय घेण्याची, त्यांना राजकीय निर्णय घेण्यासाठी त्यांना कुठलीही म्हणजे परिस्थिती आत्ता अनुकूल आहे असं वाटत नाही. कारण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांच्या तोंडाकडेही पाहणं टाळतात, हे या सर्व गोष्टींवरनं आपल्याला पुढं येतंय. आणि हे सगळं झालं, जर त्यांनी एकनाथ शिंदे यांची कोंडी तर झालेलीच आहे, परंतु आता जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर निश्चितच एकनाथ शिंदे यांना जो हिंदुत्वाचा, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा ते जे टीका करतात उद्धव ठाकरे यांच्यावर, ते निश्चितच कुठेही म्हणजे त्यांना त्या पॉइंटला बोलता येणार नाही. कारण राज ठाकरे कितीही तुम्ही म्हटले, राज ठाकरे यांचे भाषणामध्ये कितीही मतं त्यांना नाही मिळाली, कितीही त्यांना अंडर एस्टिमेट केलं आपण महाराष्ट्राच्या राजकारणातनं, परंतु ते ज्या वेळेस भाषण करायला उभे राहतात, त्या भाषणामध्ये ते जे मुद्दे मांडतात, त्या मुद्द्यांना काउंटर करणं हे सहसा कोणालाही चांगलं ठरत नाही. कुणीही सहजासहजी ते काउंटर करू शकत नाही. आणि त्यातच आता एकनाथ शिंदे यांचा जो मेन राजकारणाचा मुद्दा राहिलेला आहे, तो मुद्दा आता काय आहे हे आपल्याला बघणं म्हणजे नाहीच राहणार असं वाटतंय. हे सर्व बघून असंच वाटतंय की नक्कीच कुठे ना कुठे एकनाथ शिंदे गट मागे पडतोय. आणि त्यातल्या त्यात त्यांना रिझन पण आहे. कारण जर भाजपाने 2029 साली एकला चलो रे किंवा भाजपला म्हणजे भीती घालण्यासाठी त्यांनी जरी एखादा वेगळा निर्णय घेण्याची इच्छा व्यक्त केली, तर असे किती आमदार आहेत जे यांच्यासोबत येतील एकनाथ शिंदे सोबत, यावरही डाऊटच आहे. का परिस्थिती तशीच आहे. कारण आपल्यालाही माहिती आहे, निवडणूक ज्यावेळेस झाली त्यावेळेस भाजपचेच काही आमदार इच्छुक, ते जिथं शिवसेनेला हे नव्हते, ते त्यांनी तिथे लढलेले आहेत. फॉर एक्झाम्पल नितेश राणे, इकडे संगमनेरला अमोल खताळ, जे भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिंकून आलेले आहेत. सो हे सर्व बघता निश्चितच एकनाथ शिंदे, उद्या जर एकनाथ शिंदे यांनी वेगळा निर्णय घेतला तर हे आमदार त्यांच्यासोबत राहणार आहेत का? उद्या भाजपने त्यांना साथ घातली त्या आमदारांना, तर निश्चितच ते आमदार शिवसेना शिंदे गटाला सोडून भाजपकडे जाऊ शकतात. हे सर्व घालमेल आत्ता कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या मनात आहे असंच वाटतंय. आणि त्यांचा जर पक्ष त्यांना पुढे न्यायचा असेल तर आता ही खरी कसोटी त्यांची ठरणार आहे राजकारणाच्या बाबतीत. कारण भाजपकडेही बहुमत आहे. पुढच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि उद्धव ठाकरे यांचीही जवळीक होते. राज ठाकरे आणि भाजपची तर जवळीक सर्वांनाच माहिती आहे. आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर मराठी माणसाचा, हिंदू जे आपण म्हणतोय, हिंदू पुरस्कृत सरकार, या सर्व गोष्टींचा कुठे ना कुठे एकनाथ शिंदे गटाला बॅकफायर होऊ शकतो. आणि त्यातूनच ते म्हणजे लयास जाऊ शकतात आपली फ्युचर राजकीय कारकीर्द. आणि राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी भरपूर आमदार सोडूनही जाऊ शकतात भाजपमध्ये. सो हे सर्व बघता नक्कीच एकनाथ शिंदे यांना आपले आमदार आपल्या पाठीमागे सोडून जाऊ शकतात का, ही चिंता आहे. तसेच आपल्या फ्युचर राजकीय जे काही असेल राजकारणात डील करताना, ज्यावेळेस मंत्रिपदं असतील त्यावेळेस त्यांना डील करताना काहीतरी ताकद अंगाशी पाहिजे. या सर्व गोष्टींचाच ते सध्या विचार करताना दिसतंय. आणि आपल्यालाही दिसतंय एकनाथ शिंदे कुठेतरी महायुतीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकटे पडत चाललेले आहे. त्यांचं लॉंग टर्म फ्युचर हे आता पुढच्या काही
दिवसात स्पष्ट होईलच महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये. तुम्हाला काय वाटतं ह्या सर्व गोष्टींबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.